तामिळनाडू आणि तेलंगणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। गेल्या आणि आता सविस्तर बातम्यांचा आढावा घेणार आहोत। महत्त्वाची बातमी खरं तर समोर येते। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट आता समोर येते। मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीची घोषणा येत्या 15 दिवसात होण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाचं गणित विस्कटलेलं आहे। मोठा निर्णय घ्यायच्या हालचालींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक आता बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या 15 दिवसात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। येत्या 15 दिवसात या मनपाच्या निवडणुकीची घोषणा होण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते। 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक आता बोलावण्यात आलेली आहे। खरं तर कालच नगर परिषद आणि नगरपंचायत मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता 29 महानगरपालिका आयुक्तांची तातडीची बैठक देखील बोलावण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची येत्या 15 दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपल्या लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर महत्त्वाची अशी अपडेट आता ही समोर येतेय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। येत्या 15 दिवसात ही घोषणा होण्याची खरं तर शक्यता वर्तवण्यात येते। खरं तर ही मोठी अपडेट समोर येते। कालच नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या, मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता महानगरपालिकेसंदर्भात ही मोठी अपडेट समोर येते। येत्या 15 दिवसात खरं तर महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। भाग्यश्री, नक्कीच कृपा, जर आपण बघितलं तर महापालिकांच्या तारखा ज्या आहेत त्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत होती। मात्र जो काही मध्ये गोंधळ झाला, या सगळ्या गोंधळामध्ये जर बघितलं तर काल काही नगर परिषदांच्या निवडणुका काल पार पडल्या, मतदान पार पडलं। मात्र आज त्याचा निकाल येणं अपेक्षित असताना हा निकाल जो आहे हा आता 21 तारखेला येणार असल्याचं सांगितलं जातं आणि त्याचं कारणही तसंच झालं की ज्या ठिकाणी आरक्षण एक्सीड झालं होतं त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने स्वतःहूनच तिथे स्थगित केलं होतं मतदान घेणं आणि त्यानुसार काही महापालिका नगर परिषदा ज्या आहेत त्या रखडलेल्या पाहायला मिळाल्यात। आता त्याचं जे मतदान आहे ते 20 तारखेला होणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या नगर परिषदा निवडणुकांचे रिझल्ट आहेत ते साधारण 21 तारखेला येणं अपेक्षित आहे। मात्र या सगळ्यामुळे न्यायालय असेल किंवा सरकार असेल, राज्य निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढलेले पाहायला मिळाले आणि याचं कारण देखील आपण बघितलं की नियोजनबद्ध अशी प्रक्रिया निवडणूक राज्य आयोग राबवत नसल्याची टीका देखील त्यांच्यावर सातत्याने केली जाते आणि विरोधी पक्षच नाही तर सत्ताधारी पक्षांकडनं देखील सातत्याने या गोष्टी घडतायत। काल देखील जेव्हा रिझल्ट आला उच्च न्यायालयाकडनं त्याच्यानंतर बऱ्याच पक्षांनी, पक्षाच्या नेत्यांनी, तसंच सामान्य कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी या सगळ्यावर नाराजी व्यक्त केली। कारण निवडणूक राज्य आयोग नीट काम करत नसल्याने हा सगळा घोळ होत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। आता जर बघतोय तर 15 दिवसामध्ये त्यांना महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर कराव्याच लागतील। याचं कारण खरं तर त्या उद्या किंवा परवाच होणं अपेक्षित होतं। मात्र आता या सगळ्या तारखा ज्या आहेत त्या मतदान मोजणीच्या पुढे गेल्यामुळे या ज्या आहेत त्या महापालिकेच्या तारखा ज्या आहेत त्या देखील काही काय ज्या आहेत त्या पुढे जाणार का अशी भीती व्यक्त केली जात होती। मात्र आज जर बघितलं तर निवडणूक आयोगाने सर्व आयुक्त जेवढे आहेत, जेवढ्या महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्यात तेवढ्या सगळ्या आयुक्तांना आज बोलवलेलं आहे, बैठक घेतली जाणार आहे आणि 15 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान या ज्या तारखा आहेत त्या डिक्लेअर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळे मोठी एक हालचाल जी आहे ती निवडणूक राज्य आयोगाकडे घडताना पाहायला मिळते।